नमस्कार, तुमचं स्वागत आहे मानसी गावंडे ब्लॉगमध्ये। मी आज जाणार आहे परिवार गार्डनमध्ये आणि परिवार गार्डनमध्ये काय आहे आणि मला कशासाठी बोलवलंय, कोणी बोलवलंय हे तुम्हाला दाखवते मी। चला तुम्ही पण माझ्याबरोबर कंटिन्यू करा ब्लॉग। फायनली आम्ही निघालो आहे। दोन चालत जायचं आहे रिक्षा। हे दोघं पण असे आहेत ना। चलो ग्रुप टेन्शन केतन परिवार गार्डनला आपण पोहोचलेलो आहोत। तिकडे ते अमोल भाऊ असणार आहेत। ते काय आहे मला माहिती नाही दादाश्री। काय रे केतन? याला भाषण करायला देणार आहे। आम्ही दोघं तुझ्यासोबत आलोय। तुला भाषण नाही करायला। लक्ष्मीलाच फोन करणार होती। दादा आता आली। हो भाऊ, इथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे शिकण्यासाठी काय शिक्षण वगैरे काय तुमची तयारी असते, म्हणजे तुमची अट वगैरे काय असते? सर्वप्रथम तर आपली जी मुलं आहेत ठीक आहे, आपण जी तयारी करून घेतो ही म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये जसं पोलीस झालं, आर्मी झालं किंवा बाकीचे जे पण एक्झाम असेल त्याची आपण तयारी करून घेतो। हे राणे सर देवा अकॅडमी म्हणजे यांच्याच नावाला चालते मुंबईमध्ये। आणि आमचं दोघांचं टार्गेट आहे की गोरगरीब जेवढे पण मुलं असेल ना त्यांना त्यांच्या घरामध्ये जे ज्यांचे आईवडील प्रायव्हेट काम करत आहे किंवा ज्यांची खरंच हालाकीची परिस्थिती आहे त्या मुलांचं करिअर घडलं पाहिजे आणि कमी पैशामध्ये त्यांचं म्हणजे चांगल्या पोस्टवर गेलं पाहिजे, हे आमचं टार्गेट आहे। त्या म्हणजे फी वगैरे घेतो पण एकदम कमी प्रमाणात, जेणेकरून म्हणजे त्यांना पण परवडणार आणि मुलांचा पण। आणि मुंबईसारख्या सिटीमध्ये जर कोणाला शिकवतो बोलतो बाहेर बरेच लोक पैसे भरपूर घेतात, पण आम्ही तसं काही करतो। आता भरती होती ती झाली मुलांची। हो, त्याच्यामध्ये आमची 9च्या जवळपास मुलं लागलेली आहेत यावर्षी। ऑल बोर्ड लागलेला आहे, बोर्डावर जे आहेत ना ते मुलं लागलेली। विशेष म्हणजे राणे सर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू पुरांकडून म्हणजे कसरत करून किंवा अभ्यास वगैरे करून घेतात। ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांचा आता इथे सत्कार आहे, ते आपण करून घेऊया। आणि मग तुम्हाला आणखीन काय प्रश्न विचारायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आपण पुन्हा भाऊशी आपण संपर्क साधू शकतो किंवा यांच्याशी साधू शकतो। तुम्हाला कोणाला भरती वगैरे व्हायचं असेल, कोणाला काय असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। राहुलला आलेला भाऊने बोलवलं मुलांनी काय निवड झाली? हो, दोघं आहे आणि संदेश आणि भाऊ आहे माझा। हां, मग तुम्हाला परत हो ट्रेन मग स्वप्न तेच होतं ना, आता त्याच्यात करायचंच आहे कसंही असलं तरी। मोठा प्रवास झाला। जायचं स्वप्न कोणी सांगितलं मला एवढं करायला? आठवणच नाही म्हणजे आता कधीपासून स्वप्न पडलं होतं। थँक्यू सो मच। बघा ह्यांच्या फॉलो करायला तुमच्या याच्यावरती फोकस ठेवा बाबा। आपल्याला मॅडम त्या दिवशी खरोखर तुम्ही सिलेक्ट व्हायला तर नक्की भेटा। मी करते फॉलो। नाही, मी पहिला छान नसलं कारण मी इंस्टा वगैरे नाही माझ्याकडे, नाही तर मला आयडी नाही ते ठेवायचं पण नाही तर द्यायला फक्त तेच बघायचं। हा आपलं एक आपलं म्हणतात नाही नाही अगं त्यांची कुठे अगं मध्ये बस। आपण इथे जमण्याचं कारण म्हणजे आपल्या अकॅडमीतर्फे महाराष्ट्र पोलीस दलात, मुंबई पोलीस दलात मुलं आपली भरती झाले, त्याचा एक छोटासा कार्यक्रम म्हणून आज आपण इथे शाखा प्रमुख 117 क्रमांक शाखा प्रमुख त्याचे अध्यक्ष रवींद्र महाडिक यांचं मी आज 4 देऊन
पुष्प देऊन हार्दिक अभिनंदन करतो. नवनाथ सरांना विनंती करतो की त्यांना शास्त्रीय देऊन हार्दिक स्वागत करा. आज आपल्या इथं आपल्या बरोबरची मुलं ग्राउंड सोबत अभ्यास पण करणारी मुलं आज इथं अवेलेबल आहेत. 3 ते 4 वर्ष संघर्ष करून आज ते पोलिसाला देऊन त्यांचा सत्कार करावा. विद्यार्थी त्यानंतर त्यांचे सर्व पालक आणि आपण सर्व बारावीच्या पुढे तर ग्रॅज्युएट आहेत काही लोक, मग 12वी झाल्यानंतर त्यांची म्हणून 5 मार्क एक्स्ट्रा भेटले होते मला, पण त्याचा पण काहीच उपयोग झाला नाही. पण ते एनसीसीचे 3 वर्ष घासले म्हणून आज 5 मार्क भेटले, ओपन मधून सिलेक्शन झालं, ते पण नवनाथ सरांना. आता नवनाथ सरांनी ग्राउंड मध्ये 40+ देण्याचं मला टार्गेटच दिलं होतं की साठम काही कर, तू काही कर पण मी तुला बनवणार. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता गावच्या ठिकाणी अकॅडमीच्या असतात तिथे तर राहण्याची सोय असते, पण नवनाथ सरांनी 1000 रुपये घेतले, ग्राउंड पर्यंत 1000 रुपये घेतले, लेक्चरची फी घेतली आणि ग्राउंडची पण फी घेतली 500. त्याच्यानंतर जे 6 महिने आम्ही जे काढले ना ते फुकट काढले. सरांनी एका शब्दाने आम्हाला विचारलं नाही की बाळांनो तुम्ही दिवसभर क्लासमध्ये बसता, तिथं लाईट बिल येतं 2-2, 2,500, 3,000 रुपये, पण आम्ही पण म्हणजे असं इन्कमच नाही काय, घरची परिस्थिती पण एवढी चांगली नाही की आम्ही बोलू शकतो, पण एवढा कॉन्फिडन्स होता की सरांना बोललो होतं सर झालं ना देणार करणार आम्ही. हीच एक गोष्ट फक्त डोक्यात होती. ग्राउंड मारलं, 3ही पोस्टला क्वालिफाय झाले, त्याच्यानंतर पेपरही मारला, पेपरमधून ओपनमधून चांगलं सिलेक्शन झालं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण मेंटली स्टेबल असणं गरजेचं असतं, कारण आपल्या आता मुलींचं म्हणजे मेन असं असतं की आपल्या कोकण साईड ठीक आहे, पण अदर जे आपलं डिस्ट्रिक्ट आहे तिथं मुलींचं लग्नाच्या पाठी लागलेलं असतं. आता माझं वय 26-27 म्हणजे रनिंग आहे, म्हणून माझ्या घरच्यांनी पण फोर्स केला नाही. अजूनही माझ्या घरचे म्हणत नाही की तू लग्न कर, पण काही गोष्टी असतात त्या पुढे घेऊन जाव्या लागतात, म्हणून मी स्टेप घेतली लग्नाची. पण डोक्यात टार्गेट एकच होतं, माझ्या जोडीदाराला. सगळ्यांना माझं मुंबई शिपाई, मुंबई चादर आणि मुंबई कारागृहाला एक मार्गदर्शन आहे, पण बाकी 2 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. या सर्व सिलेक्शनमध्ये नवनाथ राणी सरांचा खूप मोठा वाटा आहे. कारण मेहनत करतो, पण 99.9% आपली मेहनत असते, पण 0.1% आपल्याला लक पण लागतं. त्यामुळे जर तुम्ही प्लॅन ए तुमची पोलिसमध्ये ठेवलं असेल, त्यावर तुम्ही एज्युकेशन वगैरे काहीही करत असाल तर ते पण चालू ठेवा त्याच्याबरोबर, असं एवढं सांगेल. थँक्यू. सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यात सिलेक्ट झालेल्या त्यांचे पण मी आमच्या अकॅडमीतर्फे खूप खूप अभिनंदन करतो. मी या अकॅडमीला नुकतंच काही दिवसापूर्वी जॉईन झालेला आहे. मी पण NMUC मार्ग पोलीस स्टेशन मुंबई येथे कार्यरत आहे. ठीक आहे. आम्ही बोलत नाही, करू लागतो. केतन, नेहमी आपण डान्सचे प्रोग्राम बाकी सगळे प्रोग्राम आपण अटेंड करतो, पण आज मी पहिल्यांदा की पोलिसांची भरती कशी असते आणि काय करावं लागतं हे सगळं या देवा करिअर अकॅडमी खूप छान आहे. आपल्या भांडूपमध्ये ही सुविधा आता त्यांनी चालू केलेली आहे क्लासेसची,
कोणाला क्लास जॉईन करायचे असेल तर तुम्ही नक्की इकडे या आणि तुम्हाला ते सर खूप छान शिकवतील आणि तुमचं नशिबाने लकीली पोलीस भरती व्हायचा योग येईल. काय रे केतन? खरोखर या. चला तर प्रॉब्लेम असतील तरी सांगा. हां कोणाला सांगा नाहीतर हां, वहिनींकडनं हां. नंबर घ्या त्यांना सांगा. ते आणि ॲक्च्युली सांगू ज्यांची कोणाची फॉर्म भरायचं किंवा फी भरायची हे नसेल ना त्या लोकांना खूप मुभा आहे आणि त्या लोकांना फी पण वगैरे घेत नाही. खूप छान केलेलं आहे आणि अशा प्रकारे आज सकाळपासूनचा आतापर्यंत दिवस खूप छान गेला आहे आणि आता मी जाणार आहे घरी आणि आता माझ्या लेकरामध्ये मस्तपैकी बजरंग हॉटेलमधून नाश्ता करणार आहे. चलो फायनली तू झोपलो नाहीस. त्याला काल तो डीजेचं प्रोग्राम वाजून सकाळी 4 वाजता आलायस ना आणि त्याला मी माझ्याबरोबर घेऊन आले कारण आज पहिल्यांदाच कोणीतरी मला असं म्हणजे त्या भाऊने सत्कार समारंभ ठेवलेला हे माहीतच नाही. चल ठीक आहे झालेलं कारण मस्त आहे. आता मंजिरी नाही धनश्री आणि केतन यांना मी बजरंग हॉटेलमध्ये नाश्ता करायला. काय खाणार? वडा मिसळ वडा मिसळ आणि वडा सेम. पोट भरलं. 4 पाव ढोसलेत दोघांनी. मी पण खाल्लेत मिसळ 2 पाव. दही वडा खाणार आहे मी. याने लस्सी घेतली. आता इथून काय करायचं? घरी मंजिरीला घ्यायचं ना पार्सल. अलिबागला ते अलिबागला मी येऊ. ओ पप्पा तुम्हाला मी दही वडा आणलाय खायला. पप्पा आमच्या मानसी गवंडे हिला फर्स्ट टाइम स्टेजवर बोलवलेलं. पोलीसची भरती झाली त्यांच्या कार्यक्रमात हिला बोलवलेलं आणि कोणी बोल नाव त्यांचं अमोल भाऊ यांनी बोलवलेलं. ते तर आपले दोस्त आहेत. फर्स्ट टाइम ही लाजत होती पण ते बोले यायलाच पाहिजे आणि तिने मला दहीवडा यांना नाही आणलाय खरं. यांना सर्दी झाली मी असं एक्स्ट्रा आणलं होतं. दिला दहीवडा. भाऊ तू काय नाश्ता केलायस रे? आमलेट पाव मी भाऊला तर मला माहित नाही भाऊ घरी होता की नाही. तो पण भाऊ म्हटला हा हे तिथे आवडती गोष्ट. केतन होता ना बरोबर म्हणून तो वहिनी मिसळ पाव म्हटलं बाई ती जीव गेल माझा. दुसरी कुठे गेली? ओके मंजिरी गेले बाथरूम मध्ये. आता मंजिरी खाणार आहे आपली काय नाही मसाला डोसा. मंजिरीने अंडा पाव खाल्ला आ? फ्राय करून हिने दिला आणि तेव्हा ती बोलत फोटो काढू नका ते आणणार मला मी आणणार नाही नंतर रडली. मी बोललो त्या दीदी मी बोललो. आणि तुम्ही कुठे चाललात? चिकन आणून देतो. पप्पा मी आता कंटाळून आले. तुम्ही अरे चिकन ती बघ ती बनवेल. पूजा आम्ही लय कंटाळली आहे. तुझं काय चालू आहे? पहिला काय कसलं पाव ते अंडा पाव काय ते ए पूजा ते भांडण. हा अंड्याची अंड्याचे क्यूब्स ते खाल्ला. त्याच्यानंतर आता मसाला डोसा. इथं बघा. थँक्यू कोण बोलणार? काय ग मग मला थँक्यू बोलायला आवडतं. थँक्यू बोलता मी बोललो अरे स्मिताला सांग वडापाव आणायला पूजाला. नाही बोलली. ऐक ना ही बोली नको तरी स्मिताने स्वतः आणलं तिला मिसळ पाव. धन्यवाद. का धन्यवाद? नाही बोलली मला माहिती आहे. आणि धन्यवाद. आणि हे मसाला डोसा आणला ते बी धन्यवाद. पैसे कुठून येतात का तुझ्याकडे? द्या तुमचे 5 रुपये सकाळी डापले मी. थोडीच ना हा खरंच डापले याच्यातले. नको ना. नाही ना घेणार ना. 1 रुपया पकडत नाही नसलो काय सत्काराला. सॉरी पप्पा तुम्ही पैसे द्यायचेच मला. हा? मुळात पहिली गोष्ट तुमची थोडी बायको कामाला आहे. तुम्ही कुठे जिमला गेला मग काय करू? 500 रुपये उचलल्याने गेली. 100 रुपये घेतले असते पण 500 रुपये घेऊन गेले. भेटलेला डल्ला मी. ओ पप्पा तुम्ही मग काहीतरी बोललात मला असं काहीतरी. नाही घेतले हो माझ्याकडे होते पैसे. अरे वा हा पूजा माझ्याकडे पैसे होते ना ग. बघा पॉकेटात बघा. विश्वास आहे तुमच्या पॉकेटात पैसे होते जीपे मध्ये आता असतात. मग काल दिले ना ते मला.
हा मग घेतले. काय शपथ घे माझी, शपथ घे, शपथ घे. शपथ तुमची कशाला घेऊ? 500 रुपये तुम्ही शपथ घेऊ मी? अरे 5 लाखाहून माझा खडा हिडा असतो. जाऊ मंजिरी, काय ग? मी बाजारात गेली होती, खाऊ आणलंय तुला, ये. यांनी मला 500 रुपये दिले आणि म्हणतात किती झाले ग? चल आता तू भाजीपासून सगळं काढायचं. हो ग माझे बाय. चल काढायचं मंजिरी, काढायचं. टोमॅटो चटणी आणली तुम्ही, मला आवडते. हम्म. ओ 500 रुपये इकडेच गेले बा, इकडे. गाजर झालं. येस, हे गाजर मला लागतं. गाजर आहेत तुम्हाला. केळी मंजिरी. वाव. आज आपली कुठे गेलेली आहे आणायला? हे भेटतं ना बाजारात. कुठल्या दुकानात? शाखेच्या इकडं. हे सगळं शाखेचं. चल तिथं नाही कचरपट्टीच्या तिकडून समोरून. मला नाही आवडत ते दुकान मंजिरी. भविष्यवाणी. पारसवाला. नाही आपला इथला. भाजी आणली मंजिरी मी. भाजी काढ. आता नाही खायची पण ती भाजी. भोपळा शुक्रवारला आणलाय, आईचा शुक्रवार असतो ना म्हणून. टोमॅटो आणि मिरची कोथिंबीर. तुम्हाला उद्या पावभाजी करते का? नाही, तुम्हाला उद्या वाटाण्याची भाजी आहे डब्याला. आणि सकाळला सगळं आवडलं पण एक गोष्ट नाही आवडली. काय? भोपळा. कारल्याचं उद्या भरून करायचंय मंजिरी. बरं मस्त लागतं. आणि तेंडी पण आणली आणि गाजर. येस, हे आलं आणलंय चाट टाकायला. काकी टाकतच नाही आलं चाट. मी चहा केलं की टाकते ना. तू चाय कर ना. आलं नव्हतं. अजून काहीच मला भरपूर वाटतं. चल आजचा दिवस आपला मस्त गेलाय मंजिरी. मंजिरी, आजचा दिवस आपला मस्त पूर्ण झालेला आहे. आज मस्त एक कार्यक्रम करून आले मी, खूप बरं वाटलं. प्लस दुपारी मी खरं उठून जेवले आहे ना मंजिरी. मी तो मिसळ पाव खाल्ला आणि जी येऊन झोपली ती पप्पांनी मला जेवायला उठवलं. कोण जेवणार नव्हतं पण चिकनमुळे जेवलो आहे ना. चला तर हा मस्त आलेलं. आणि मी झोपली खूप. आता उठली, बाजारात गेली, भाजी आणली. अशा प्रकारे आजचा दिवस माझा पूर्ण गेलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.